संदीप शिरसे आणि आमचे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार कुतुबुद्दीन कुरेशी साहेब यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभेसाठी आज देवगाव रंगारी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलवलं। या सभेला उपस्थित असणारे माझे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अफसरभाई खान, दुसरे आमचे नगरसेवक जावेदभाई कुरेशी, आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष कोमल हिवाळे, निरीक्षक, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी। वेळेचं कमी आहे, पुढेही निवडगावला जायचंय 50 किलोमीटर लांब। या ठिकाणी आताच वंचित बहुजन आघाडीची भूमिका आमच्या दोन्ही वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, नगरपालिकेचे इलेक्शन झाले, त्याच्यात वंचित बहुजन आघाडीचे 105 नगरसेवक निवडून आलेले, 2 नगराध्यक्ष निवडून आलेले आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये 4-4, 5-5 नगरसेवक निवडून आणण्याचं काम सुजाताताईंच्या नेतृत्वामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं, अंजलीताईंच्या आशीर्वादानं आज या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी एक ताकदीनं उभं राहण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। जसं आमच्या प्रभागामध्ये 2 मुस्लिम समाजाचे उमेदवार निवडून आले, 2 बौद्ध समाजाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि आम्ही 4ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे सैनिक म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे। समाज एकत्र झाला, मुस्लिम बांधव एकत्र आले, बौद्ध दलित बांधव एकत्र आले आणि पूर्ण ताकदीने त्यांनी आम्हाला मतदान केलं। मला तुम्हाला एवढ्यासाठी सांगायचंय की इथं सुद्धा पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला दलित मुस्लिम एकत्र आले तर या दोन्ही लोकांना निवडून येण्यापासून कोणी थांबू शकणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा। इथली बीजेपी असेल, शिंदे गटाचा उमेदवार असेल, हे दोन्ही लोक जे आहे हे मनोवादी जातीवादी लोक आहे। या लोकांनी नेहमी आमच्या लोकांना त्रास देण्याचं काम केलं। भारतीय जनता पार्टी या देशामध्ये मनवाद आणण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यांना देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवायचं आहे आणि संविधान संपून जी बाबासाहेबांनी आम्हाला जी लोकशाही दिलेली आहे, जे स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, ते स्वतंत्र आमचं हिसकून घेण्याचं काम इथले असणारी आरएसएस, बीजेपी आणि शिंदे गटाची शिवसेना करत आहे। आपण लक्षात घ्या, या लोकांपासून आपल्याला सावध राहावं लागेल। इथल्या मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही। आपण लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस एकत्र आलो तर काय करू शकतो, आपण एक खासदार पण निवडून या ठिकाणी दिलेला आहे, परंतु त्या ठिकाणी ते आमच्या बरोबर राहिले नाही। त्या ठिकाणी युती तोडण्याचं काम त्यांनी केलं आणि स्वतंत्र लढण्याचं काम त्या ठिकाणी केलं, परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे सर्व बहुजन बांधव, सर्व दलित बांधव एकत्र येऊन पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे लोक बघताय। इथल्या बहुजनाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम, इथल्या बहुजनाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम कोणी केलं? बाबासाहेब आंबेडकर गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, लक्षात घ्या। बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हा परिषद मध्ये अकोल्यामध्ये एक बांगड्या विकणारी आमची मुस्लिम समाजाची बहीण, तिला जिल्हा परिषदचा अध्यक्ष सगळ्यात पहिले कोणी महाराष्ट्रामध्ये केला असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी केलं। सगळ्यात आधी धनगर समाजाचे आमदार जर कोणी निवडून आले असेल तर अकोल्यामधून सगळ्यात आधी धनगर समाजाचा आमदार 1 नाही 2 नाही 2-2 वेळेस निवडून आणण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं। मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इथला असणारा दलित मुस्लिम बहुजन एकत्र आला तर बाळासाहेब आंबेडकरांचे हात आपल्याला मजबूत करायचे। ही जी प्रास्ताविक जी लोक आहेत, जी घराणेशाहीवाली लोक आहेत,
जे फक्त आपल्या घरातल्या लोकांना निवडून द्या ही भूमिकेमध्ये असणारी लोक आहे. वरती यांचा आमदार बाप, मुलगा खाली जिल्हा परिषदचा अध्यक्ष, बायको महानगरपालिकेमध्ये त्यांची नगरसेवका, साखर कारखाने त्यांच्या ताब्यामध्ये, शाळा त्यांच्या ताब्यामध्ये, हे सर्व लुटण्याचं काम आम्हाला करताय. आणि खाली जे विकास करणारी जी लोक आहेत, जी चळवळीची लोक आहे, ज्या चळवळीच्या लोकांना प्रत्येकाला आपल्या भावना समजतात, ज्यांचं दुःख आपल्याला कळतं, ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे. आणि हे दोन्ही संदीप शिरसे आणि खुदुद्दीन कुरेशी साहेब या दोघा माणसाला आपण निवडून आणा. इथला गावचा विकास जर आपल्याला करायचा असेल, या गावाचा विकास जर आपल्याला करायचा असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विकासावर मत दिलं जातं आणि आपण जर विकासावर मत दिलं नाही तर उद्या आपल्या गावचा विकास होणार नाही, आपल्या गटाचा विकास होणार नाही. मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं एकत्र येऊन माता रमाईची जयंती आहे आणि माता रमाईच्या जयंतीला वंदन करून सकाळी सकाळी आपण सर्वांनी उठून मोठ्या ताकदीनं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार, त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे, त्या गॅस सिलेंडरवर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या. कारण येणारा काळ आता पुढे परिस्थिती वेगळी बनत चाललेली आहे. इथं मुस्लिमांना दाढीच्या नावावर, टोप्याच्या नावावर मारण्याचं काम हे लोक करतात, मॉब लिंचिंग करण्याचं काम या ठिकाणी करतात. कोणी मटण घेऊन चाललं का त्या ठिकाणी त्याला मारण्याचं काम करतात. दलितावर हल्ले होत आहे, दलितांना मारल्या जातं. ही कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा वेळेस आपल्याला एकच विचार केला पाहिजे की आपले लोक प्रत्येक सभागृहामध्ये, छोट्या सभागृहामध्ये आपले लोक निवडून गेले पाहिजे. अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला जे अधिकार दिला, मताचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला जो दिला, तो आम्हाला असा कोणाला विकण्यासाठी दिलेला नाही. आपण विचार केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी किती कष्ट घेतली. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलांकडे कधी बघितलं नाही, आपली मुलं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची दगावली. आता रमाईनं विचार कधी केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्ट घेतली त्या कष्टाचं सोनं झालं पाहिजे. बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला, बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली. आज हा पट्ट्या ताट मानेनं बोलतो तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या ठिकाणी बोलतोय. मला कोणी रोखण्याची हिंमत बीजेपी आणि शिवसेनेच्या लोकांच्या दम नाही आम्ही धुळगडा थांबण्याची. मी बाळासाहेब आंबेडकरांचा सच्चा कार्यकर्ता आहे. या देशाची लोकशाही मला जो अधिकार देतो, या देशाचं संविधान मला अधिकार देतो बोलण्याचा, हे हक्क सगळं तुम्हाला मला सगळ्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. इथला अदानी असू द्या, नाही तर अंबानी असू द्या, इथली माझी बहीण असू द्या, हे माझा भाऊ असू द्या, सगळ्याला बरोबरीचा हक बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नवी क्रांती करून तुम्हाला आम्हाला एक नवीन जन्म दिलेला आहे. तुम्हाला मताचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला, तो एकाही रक्ताची क्रांती न सांडता इथला असणारं कोणाचंही राज्य असो, मग ते मोदीचा असो का फडणवीसचा असो, ते राज्य पलटून टाकण्याची शक्ती तुमच्या बोटामध्ये दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि आपण याचा विचार केला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, येणाऱ्या लोकसभा, विधानसभा असतील, त्या ठिकाणी आपण एकच विचार केला पाहिजे की बाबासाहेबांनी याला त्याला नाही, आम्हाला प्रत्येकाला तलवार हातात दिली नाही, पण तलवारीपेक्षा मोठं शस्त्र मताचं दिलेलं आहे. आणि मताच्या माध्यमातून आम्ही गॅस सिलेंडरला मतदान करू आणि बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वीर सैनिक आहे यांना प्रचंड मताने निवडून देऊ. एवढीच मी आपल्या सगळ्यातून अपेक्षा करतो. मला नेवरगावला सुद्धा त्या ठिकाणी जायचंय, तिथं सुद्धा सभा आहे, 50 किलोमीटर लांब आहे इथून. जाता जाता तुमच्याकडून एवढीच विनंती करतो की सगळे मतदान करणार आहे, हात वर सगळ्याचे असले पाहिजे. काय निशाणी आपली सांगा? आवाज येत नाही. बीजेपी वाले पुढे आवाज गेला पाहिजे. RSS वाले पुढे निशाणी काय आपली? काय निशाणी आहे? येणाऱ्या 7 तारखेला सर्वांनी गॅस सिलेंडरवर मतदान करा आणि या दोन्ही माणसाला प्रचंड मताने निवडून द्या. निवडून आल्याच्या नंतर गुलाल खेळण्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊ. धन्यवाद. जय भीम.